श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 38. चिंतोपंतांनी एका दिगंबर बाबाला घरी आणल्याची बातमी सोलापुरात लगभग सर्वत्र पसरली होती. चिंतोपंतांचे एक मित्र होते, ज्यांचे नाव सोहाणी असे होते. ही बातमी त्यांच्यापर्यंतही पोचली. सोहाणीने घाईघाईने चिंतोपंताकडे गेले होते. शिवाय चिंतोपंतांनी त्यांना जेवणाचेही आमंत्रण दिले होते. सोहाणी जेव्हा चिंतोपंतांच्या घराजवळ आले तेव्हा स्वामी घराबाहेर अंगणात एका झाडाखाली विसावले होते. त्यांना पाहता सोहणीच्या कपाळाला आठ्या पडल्या होत्या. लगबगीने ते घरात शिरले होते तेव्हा चिंतोपंतांची आंघोळ आणि देवपूजा आटपली होती. ये मित्रा, सोहाणीला पाहून चिंतोपंतांनी उल्हासाने म्हणाले, आज आपल्या पंक्तीला एक योगी पुरुष बसणार आहे. बोलत असताना चिंतोपंतांनी तिघांसाठी पाट पाणी घेतले होते. ते पाहूनच अस्वस्थ होत सोहणीने कडवट स्वरात विचारणा केली होती, कुठल्या योगी पुरुषाची गोष्टी करतोयस तू? बाहेर जो झाडाखाली बसलाय त्याची? चिंतोपंतांनी सोहनच्या आवाजातील नाराजी समजली होती. तुझी पण कमाल आहे चिंतोपंत, सोहनी तीव्र स्वरात म्हणाला होता. अरे, रस्त्यावरच्या कोणासही तू योगी समजून घरी घेऊन येतोस. सोहनीच्या विरोधामुळे चिंतोपंतांचे मन बदलू लागले होते. आपण चूक केली असे त्यांना वाटू लागले होते. तुझ्या या स्वामीला कित्येक दिवस मी सोलापुरात पाहतोय, सोहनी गळ्याच्या शिरात आणून बोलत होता. हा स्वामी कुठेही बसतो, कुठेही खातो, कसला आलाय योगी? अरे, जर तो आपल्या मांडीला मांडी लावून बसला तर लोक हसतील आपल्याला. चिंतोपंत टोळ त्या क्षणी सोहनीच्या आहारी गेले होते. आपण स्वामींना घरी आणले ही चूक केली असे त्यांना वाटू लागले होते. मग आता काय करू मी? काही करू नकोस, फक्त त्या स्वामींचे पान एका बाजूला मांड म्हणजे झालं. सोहनीने सांगितल्याप्रमाणे चिंतोपंत टोळींनी स्वामींचे पान वेगळे केले होते, म्हणजे पंक्तीभेद केला होता त्यांनी. स्वामी अंगणात झाडाखाली जवळपास घोटाळणाऱ्या गायीशी आणि कुत्र्याशी संवाद साधत होते. जेवणाची वेळ झाली. चिंतोपंत स्वामी जवळ आले होते. आता चिंतोपंतांच्या वागण्यात आणि बोलण्यात पहिल्यासारखा उत्साह राहिला नव्हता. स्वामीबद्दल आत्मीयता राहिली नव्हती. महाराज, जेवायला चलावं. एक कर्तव्य पूर्ण करण्यासाठी चिंतोपंतांनी स्वामींना हात जोडले होते. जेवणाच्या वेळी दारी आलेल्या याचकाला विनमुख पाठवणे हीच त्यांची भावना त्यामागे होती. यानंतरचा भाग पुढील भागामध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.